नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असं गुपित सांगणार आहे जे कदाचित तुम्ही कधी ऐकलं नसेल। आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, शेवटच्या श्रावणात केलेलं कार्य संपूर्ण वर्ष सुख समृद्धी देतं। पण खरंच का? काय यामागे काही रहस्य आहे? हा कदाचित प्रश्न तुमच्याही मनात आला असेल। सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला समजून घ्यायला हवं की श्रावण महिन्याला इतकं महत्त्व का दिलं जातं। वेद पुराणामध्ये सांगितलं आहे की श्रावण हा महिना महादेवाचा महिना आहे। या महिन्यातील प्रत्येक दिवस पुण्यकारी मानला जातो। पौराणिक कारण असं होतं की समुद्र मंथनातून हलाहल विष बाहेर आलं होतं। हे विष जग वाचवण्यासाठी महादेवांनी प्राशन केलं। त्यामुळे संपूर्ण श्रावण महिना त्यांना शांत करण्याचा आणि प्रसन्न करण्याचा कालावधी मानला जातो। ऋतुशास्त्रानुसार श्रावण महिना म्हणजे पावसाळा, रोगांची वाढ, शरीर मन दोन्ही असतील अशा काळात देवपूजांमध्ये मन स्थिर राहतं आणि सकारात्मकता वाढते। आता प्रश्न आहे, संपूर्ण श्रावण विशेष आहे, पण शेवटचा श्रावण एवढा खास का? कारण मित्रांनो, शेवटचा श्रावण म्हणजे पूर्ण विरामाची वेळ। जसं एखादं मोठं कार्य संपताना आपण समारोप सोहळा करतो, तसंच श्रावण संपताना शेवटच्या सोमवारी किंवा शेवटच्या श्रावणात केलेली पूजा, दान आणि जप यांचं फळ अनेक पटीने जास्त लाभदायी मानलं जातं। शास्त्रात असं म्हटले, मासात पुण्य मासे, मासे न लभते। म्हणजे महिन्याच्या शेवटी केलेलं पुण्य इतर दिवसांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त असतं। आता खरी गोष्ट, शेवटच्या श्रावणात जर ही 5 कामं केली तर दुःख कमी होतं, मन शांत होतं आणि वर्षभर समृद्धी मिळते असं शास्त्र सांगतं। नंबर 1, महादेवाची अभिषेक पूजा। गंगाजल, दूध, मध, दही, बेलपत्र यांचा अभिषेक। ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप। कारण बेलपत्राने शिवपूजा म्हणजेच त्रिदोष आणि त्रास यांचं निवारण होतं। या दिवशी शक्य तितकं दान धर्म करणं महत्त्वाचं आहे। अन्नदान, वस्त्रदान आणि विशेषतः गरजू लोकांना मदत। कारण दान केल्याने केवळ देव नव्हे तर मानवतेची सेवा होते। शेवटच्या श्रावणात उपवास करून मन शरीर शुद्ध करणं। वैज्ञानिकदृष्ट्या उपवासाने शरीर डिटॉक्स होतं, मन शांत होतं। शेवटच्या श्रावणात तुपाचा दिवा लावला तर अंधार दूर होतो। आपल्या जीवनातील अंधार म्हणजे दुःख दूर होऊन प्रकाश म्हणजे समाधान मिळतं। या शेवटच्या महिन्यात महामृत्यूच्या मंत्राचा जप अधिक फलदायी ठरतो। यामुळे मानसिक शांती, रोगापासून मुक्ती आणि आत्मविश्वास वाढतो। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे केल्यावर खरंच दुःख दूर होतं का? मित्रांनो, दुःख हे 2 प्रकारचे असतात, बाह्य दुःख आणि आंतरदुःख। बाह्य दुःख म्हणजे आर्थिक संकट, नाती, कामात अपयश आणि आंतरिक दुःख म्हणजे मनातील तणाव, भीती, नकारात्मकता। मग शेवटच्या श्रावणात केलेली पूजा, दान, जप ही आध्यात्मिक साधना दोन्ही प्रकारच्या दुःखांना कमी करते। पूजेमुळे मन शांत होतं, दान केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मंत्रजापामुळे आत्मविश्वास आणि धैर्य वाढतं। म्हणजेच दुःख थेट जादूने नाही तर आपल्या विचारशक्ती आणि कर्माने दूर होतात। मित्रांनो, आता तुम्हीच विचार करा, जर संपूर्ण वर्ष शांततेत, समाधानात आणि सकारात्मकतेत घालवायचं असेल तर शेवटच्या श्रावणात हे 5 उपाय करणं कठीण आहे का? हे काही अंधश्रद्धा नाही, हे आहेत आपल्या संस्कृतीने दिलेलं जीवन व्यवस्थापनाचे मार्ग। तर मित्रांनो, शेवटच्या श्रावणात केलेल्या पूजेमुळे वर्षभर दुःख दूर होतात। आपल्याला जे दुःख वाटतं ना, ते तर खरं आपल्या मनाच्या अस्थिरतेमुळे वाढतं। पण या दिवशी पूजा, दान, मंत्रजाप केल्याने मन स्थिर होतं आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या आयुष्यात उमटतं। म्हणूनच लोकमान्यता आहे, शेवटच्या श्रावणात जर आपण श्रद्धा आणि भक्तीने पूजा केली तर महादेव कृपा करून आपल्या जीवनातील अडचणी कमी करतात आणि समृद्धी देतात। तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि हो, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा।